बाजार समिती कायदा हा 1963 आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा. त्यामध्ये काळानुरूप बदल करावा. याशिवाय बाजार समिती व्यापाऱ्यांकडून जो सेस वसूल करते तो सेसही रद्द करावा. यासह विविध मागण्यांसाठी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. रोज सकाळपासूनच सोलापुरातील मार्केट यार्डात व्यापारी आणि खरेदीदारांची प्रचंड गर्दी होत असते. परंतु शुक्रवारी अडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मार्केट यार्डातील रस्ते सामसूम होते. कर्मचारी आणि मालक निवांत कट्ट्यावर बसून चहा पिताना दिसून आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य करा अशी घोषणाबाजी केली. गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की APMC ॲक्ट हा 1963चा कायदा, जुना कायदा आणि सध्याच्या व्यवहारातला हा जो आहे सध्या परिस्थिती त्याला अजिबात ताळमेळ नाही आहे आणि म्हणून तो कायदा पूर्णपणे रद्द करावा आणि नव्यानं त्याचं इम्प्लिमेंटेशन करावा अशी मागणी अनेक वर्षापासून करतो. आणि त्यात प्रमुख मागणी बाजार समितीचा कर शेस हा संपूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी सगळ्या महाराष्ट्रभरातल्या व्यापाऱ्यांची आहे. ह्या शेसमुळं एकीकडे शेतकऱ्याला तेवढी रक्कम कमी जाते आणि खरेदी करण्याला तेवढी रक्कम जास्त द्यावी लागते आणि निष्कारण त्यामुळं मोठ्या प्रमाणात भाववाढ महागाई होत आहे आणि त्याच्या या शेसच्या ज्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी त्रुटी आहेत. त्यामुळं सर्व व्यापारी वर्गांना त्याचा फार मोठा त्रास आहे आणि आस्थापनेचा खर्च भागवण्यासाठी 550 ते 600 कोटी संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या बाजार समितीला लागतील. त्याची तरतूद पण शासनानं LBT सारख्या पॅटर्नमध्ये करून संपूर्ण त्यांना अनुदान द्यावं आणि हा शेस पूर्णपणे रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीचे परवाने जे आहेत ते कमीत कमी 3 वर्षाच्या मुदतीचे असावेत आणि सर्व परवाने ऑनलाईन नूतनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. भेसळच्या कायद्यामध्ये जाचक अडचणी जाचक तरतुदी रद्द कराव्यात आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. ह्यासाठी गेल्या वर्षी देखील आम्ही ह्या पद्धतीचं आंदोलन उभं केलं होतं आणि 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पण ठेवला होता. पण दरम्यान सरकारने आम्हाला बोलणी करायला बोलवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी समिती करून काही मुद्दे पण काढलेत. मुद्दे काढल्याने बाजूला ठेवले. अजून त्याची कुठली अंमलबजावणी झाली नाही. म्हणून पुन्हा शासनाला आठवण करून देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर हा आमचा बाजार समितीचा बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे आणि आता मिळालेल्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र हा कडेकोट बंद आहे आणि आम्हाला आशा आहे आता कालच आम्हाला रात्री असा निरोप मिळाला आहे शासनाकडून की 8 तारखेला ह्या संदर्भामध्ये बैठक लावली आहे पुण्याला. तर बैठकीला या म्हणून आम्हाला आशा आहे की त्या बैठकीमध्ये आम्हाला नक्की न्याय मिळेल किंवा पुढची दिशा आमची त्या 8 तारखेच्या नंतर ठरवण्यात येईल.